बेंगलोरचं जे आज आपलं फिरायचं आहे तर त्याची सुरुवात आपण इस्कॉन टेम्पलला जाऊन करतोय। 4 मजली फक्त स्नॅक बाजारच आहे। पहिल्या फ्लोअरवर तुमची ग्रोसरी, दुसऱ्या लहान शहरातील लोकांना मॉल्स म्हणजे एक अट्रॅक्शन असतं। मित्रांनो, ओरियन मॉल खूप छान आहे, बघायला येऊ शकता तुम्ही। स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या बेंगलोर टूरच्या दुसऱ्या दिवसामध्ये। कालच्या टूरमध्ये तुम्ही बघितलेलं की मी मिरजेहून राणी चन्नम्मा एक्सप्रेसनं बेंगलोरला आलेलो आणि आज आपण जे मॅजेस्टिक सेंट्रल जे बेंगलोर आहे तर त्यांचं जे सेंट्रल बस स्टँड आहे पुढे जे तुम्हाला दिसतंय तर त्याच्या अगदी जवळ श्री रामकृष्ण हॉटेल म्हणून आपण रूम घेतलेली आहे। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बेंगलोरमध्ये जर तुम्हाला एक दिवस मिळत असेल तर त्या एका दिवसामध्ये तुम्हाला काय काय फिरायचं आहे, जसं की लालबागचं बॉटॅनिकल गार्डन असेल किंवा इस्कॉन टेम्पल असेल किंवा काही मॉल्स असतील तर हे सगळं दाखवणार आहे। बनवून राहा शेवटपर्यंत। चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर। तर मित्रांनो चला रूम दाखवतो। ॲक्च्युली तुम्हाला जसं दाखवलं की मॅजेस्टिक इथं समोर आहे आणि अगदी सेंट्रल लोकेशनला आपली रूम आहे। 200च्या आसपास रूम्स आहेत इथं। जुनं आहे हॉटेल। आपल्याला 1200 रुपयाला ही रूम मिळालेली आहे बघा। खूप अशी लक्झरियस आहे असं नाही, खरं फॅमिली फ्रेंडली हॉटेल आहे। खूप फॅमिली आम्हाला इथं दिसल्या, गाड्या खूप दिसल्या, पार्किंग फ्री आहे, 2 बेड आहेत, बेसिक ॲम्युनिटीज आहेत, फॅन आहे, AC आपण घेतलेलं नाही, थंडी आहे ॲक्च्युली। बाथरूम जे आहे ते अटॅच आहे आणि इंडियन कमोड आहे तिथं। तर फॅमिली बरोबर येत असाल तर याला नक्कीच प्रेफर करा, मी तुम्हाला सांगेन। आपण आता 5व्या फ्लोअरवर आहे, 7 फ्लोअर इथं आहे। चला तर जाऊया आता, पुढचा प्लॅन बघूया। चला तर बघा मित्रांनो, आम्ही नाश्त्यासाठी घेतलेला आहे तर इडली वडा, 2 इडली आणि 1 वडा 70 रुपये। 2 इडली फक्त घेतल्या तर 40 रुपये। वड्याची किंमत 30 रुपये, महाग आहे थोडा। खरं सांबर बघा किती घट्ट असतं, आपल्या इकडचं सांबर आणि इकडलं सांबर कंपॅरिझन होऊ शकत नाही। आता हे खाऊन घेतो आणि तुम्हाला पुढं काय करायचं ते सांगतो। तर मित्रांनो नाश्ता केलेला आहे आणि बाहेर पडलेलो आहे। सगळ्यात आधी आपल्याला आपण म्हणतो ना की दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनाने करावी, तसं बेंगलोरचं जे आज आपलं फिरायचं आहे तर त्याची सुरुवात आपण इस्कॉन टेम्पलला जाऊन करतो आहे। इस्कॉन टेम्पल इथून 4 किलोमीटरच्या आसपास आहे। आता तिथं जायचं कसं, तर सगळ्यात बेस्ट तुम्हाला इथं जर बेंगलोरमध्ये फिरायचं असेल तर मेट्रो हा सगळ्यात बेस्ट आणि स्वस्त पद्धत तुम्हाला भेटेल। आपण आहे आत्ता बघा, म्हणजे जे तुम्हाला मी वरनं दाखवलेलं बस स्टँड आहे मेन त्यांचा, तर त्या बस स्टँडला बरोबर एक वळसा घालून आपण निघालो आहे। आणि अगेन डिपेंड अपॉन गुगल मॅप्सवर आम्ही टाकतो आहे। आपल्या हॉटेलपासून अराउंड एक त्यांनी सांगितलं की 5 मिनटं चालत जावा, लगेच तुम्हाला ग्रीन लाईन, जी ग्रीन लाईन आहे त्या ग्रीन लाईनला जायचं आहे। मेट्रोचे लाईन्स असतात, ग्रीन असतात, पर्पल असतात, पिंक असतात, किती रूट असतात त्या रूटनुसार ते प्रत्येकाला कलर असतो। तर ग्रीन लाईनवर आपल्याला इस्कॉन टेम्पलच्या स्टॉपला जायचं आहे। गुगलला किंमत दाखवताना 20 रुपये दाखवत आहे पर पर्सन। तर चला काय काय होतं दाखवतो। चला तर मेट्रो स्टेशनला आलेलो आहे मित्रांनो। हे जे स्टेशन आहे मेट्रोचं हे मेन स्टेशन आहे आणि इथं 2 लाईन आहेत। आता 2 लाईन आहेत म्हणजे काय मित्रांनो, तर एक मजल्यावर एक लाईन आहे आणि दुसऱ्या मजल्यावर दुसरी लाईन आहे। तुम्हाला कुठल्या मजल्यावर जायचं आहे, कुठल्या लाईनला जायचं आहे हे ठरवायचं आहे आणि त्यानुसार त्या मजल्यावर जाऊन ती लाईन पकडायची आहे। आपल्याला तिथं गायडन्ससुद्धा मिळेल, मिळतो मोस्टली, तुम्ही जर विचारलं तर, चौकशी केली तर, त्यामुळे तो काही विषय नाही। बघा तुम्ही एकटे येणार असलात तरी हे पॉसिबल आहे किंवा फॅमिलीबरोबर येणार असलं तर मी जे हॉटेल आत्ता सांगितलं खूप चांगली व्यवस्था आहे, पार्किंग आहे महत्त्वाचं, तिथं पार्क करा आणि मग इथून तुम्ही सगळीकडे मेट्रोने फिरू शकता आयदर, किंवा जसं मी सांगितलं की इथं यांचं जे मेन बस स्टँड आहे मॅजेस्टिक, तर तिथूनही तुमच्या ज्या काही त्यांच्या सिटी बस आहेत त्याचे पास काढा डेली आणि त्याच्या थ्रूही फिरू शकता। तुमची गाडी असेल तर तुमच्या गाडीनेही फिरू शकता। खरं अगेन पार्किंगचा इश्यू इथं आहे तर त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या। आता बघा आम्ही इथं आलेलो आहे, आता आज जाऊन तिकीट वगैरे हे सगळं बघतो। चलो मित्रांनो चला, म्हणजे मेट्रोमधलं तुम्हाला दाखवलं नाही कारण तिथं अलाउड नाही आहे। आपण तिथं आत गेले आपल्याला जे तिकीट होतं ग्रीन लाईनला जायचं होतं, 20 रुपये तिकीट होतं मी तुम्हाला सांगितलेलं। तर तिथं डे पासची सोय आहे, म्हणजे एका दिवसाच्या पासची, 3 दिवसाच्या पासची अशी सोय आहे। आम्ही 1 दिवसाचा पास काढला, 150 रुपयाला आम्हाला बसला। तर तो पास 150 रुपयाचा आणि त्याचं डिपॉझिट अमाऊंट 50 रुपये, असं 200 रुपये घेतलं
अशा प्रकारचं पास म्हणजे कार्ड मिळतं. आता हे कार्ड RFID किंवा NFC टॅग याच्यात असतात, आय डोंट नो कुठला असतो. तर हे जसं त्यांचे कॉईन असतात, कॉईन टाकावे लागतात किंवा लावावे लागतात त्यांच्या त्या स्क्रीनला, तसंच हे कार्डसुद्धा वर्कआउट होतं. आता तिथून आम्ही महालक्ष्मी, माझ्यामध्ये 5व्या नंबरचं स्टॉप आहे, तर तिथं उतरलो आहे त्या मेट्रो स्टेशनला आणि तिथून चालत एक 500 मीटरच्या अंतरावर इस्कॉन टेम्पल आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला जास्त फिरायचं असेल, 3-4 ठिकाणं कवर करायची असतील, 150 रुपयाचा पास 1 डेचा. 2-3 दिवस फिरणार असाल तर 400 रुपयाच्या आसपास तो पास आहे. आता हे कार्ड जे आहे याचे 50 रुपये एक्स्ट्रा घेतात, म्हणजे 200 रुपये घेतात. हे रिटर्न करावं लागतं आपल्याला 11:50च्या आत रात्री. कुठल्याही मेट्रो स्टेशनवर जाऊन तुम्ही हे रिटर्न करू शकता. चला आता इस्कॉन टेम्पलला जातो. तिथं माझ्या मते फोनवर लिहून देत नाहीत, खरं खालून जेवढी माहिती तुम्हाला देता येते तेवढी देतो. चलो. तर मित्रांनो पहा, आपण इस्कॉन टेम्पलच्या एंट्री गेटच्या तिथं पोहोचलो आहे. टायमिंग्स इथं दिलेले आहेत बघा, म्हणजे मंडे टू फ्रायडे सकाळी 4:30 ते 5:15, नंतर 7:15 ते 1 आणि नंतर 4:15 ते 8:20. सॅटर्डेला 4:30 ते 5:15 आणि 7:45 ते रात्री 8:30 मध्ये हे असतो, गॅप असतो. तर मित्रांनो इथून आपण आत आलो आहे आणि चालायचं आहे खूप, असं दिसतंय. पायऱ्या आहेत आणि चपलं वगैरे ठेवायसाठी स्टँड्स आहेत इथं. तर जर एल्डरली पीपल वगैरे असतील, गाड्यांचं पार्किंग तिकडं आहे आणि गाड्या डायरेक्ट वर लागतात असं दिसतंय. माईट बी वयस्क लोकांसाठी काही तर सुविधा असतील, मला माहीत नाही, तुम्ही चौकशी करा. मला जर काही समजलं तर मी तुम्हाला सांगेन. तर एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत आणि चप्पल इथं जमा करायची आहेत आणि देन आपल्याला वर जायचं आहे. तर इथं चप्पल जमा केलेले आहेत मित्रांनो, एका पेअरसाठी 5 रुपये असे. आता दोघांचे आम्ही 10 रुपये दिलेले आहेत आणि असं ते देतात कुपन ज्या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, एका पेअरसाठी 5 रुपये असे 10 रुपये आम्ही दिलेले आहेत, म्हणजे चप्पल ठेवायला पैसे इथं घेतात. आता तिथून परत आणि पुढं तुम्हाला चालत जायचं आहे. बघा एक अंदाज घ्या, इथून तुम्ही चालत पुढंपर्यंत जाता, परत इथून रिटर्न चालत येता आणि परत आणि इथं पायऱ्या चढून परत ह्या रस्त्यानं असं वर जायचं. म्हणजे चालायचं किती आहे याचा एक अंदाज यासाठी मी तुम्हाला सांगतोय. टॉयलेट तिथं जिथं आपण चप्पल ठेवलं तिथंच शेवटचं टॉयलेट आहे, त्याच्या पुढं टॉयलेट नाही असं तिथं मेन्शन केलं आहे इंग्लिशमध्ये. त्यामुळे जर तुम्हाला बाथरूमला वगैरे जायचं असेल तर तिथं जाऊ शकता, तिथनं पुढं परत तुम्हाला फॅसिलिटी मिळणार नाही. चला, पायऱ्या आहेत त्यानुसार मोठ्या माणसांना कसं घेऊन यायचं हे डिसिजन घ्या. अगेन इकडून तुम्हाला मी दाखवतो बघा. आता हा रस्ता जो आलाय, तर ह्या रस्त्यावरून डायरेक्टली इथं वर येत आहे, गाड्या वगैरे येत आहेत, रिक्षासुद्धा आलेल्या दिसत आहेत. इकडं मंदिर आहे, तर त्यामुळं मोठी माणसं वगैरे बाय रिक्षा इकडं आलेली चालत असतील माझ्या मते. तर त्यांना चप्पलाची एंट्री नाही, मग ते तिथून परत आणि इकडे जाऊन खाली परत आणि इकडूनच यायचं आहे असं वाटतंय. अगेन नॉट कन्फर्म, तुम्ही कन्फर्म करा. चला, 1:30 वाजता बंद होते असं आपल्याला त्यांनी सांगितलं आणि पळवायला लागले. लास्ट टाइम ज्या वेळेला मी इथं आलेलो त्यावेळेला इतकी आजूबाजूला बिल्डिंग्स नव्हत्या, गर्दी नव्हती. माझ्या मते 2019च्या वेळेला मी इथं लास्ट टाइम आलेलो. इथून मंदिर दिसतंय बघा. आत येतानाच बघा असं एक कृष्णाचा खूप छान फोटो आणि त्याच्या पाठीमागं मंत्र लिहिलेत, मी तुम्हाला दाखवतो. असे मंत्र जे आपल्याला वर जाऊन म्हणायचे आहेत आणि तुम्ही दररोज म्हणत जावा असं त्यांनी तिथं सांगितलं आहे. तर इथून पुढं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी प्रोहिबिटेड आहे. वर जायचं इथून बघा. आपण ह्या गेटमधून आत आलो, इथून तुम्हाला चालत 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 परत अगेन इथून सुद्धा पायऱ्या आहेत, इथून वर जायचं आहे. वर जाऊन तुम्ही सगळ्यात आधी मेन मंदिरात जाता आणि परत खाली उतरत येता. खाली येताना तुम्हाला जो काय तो उतरण्याचं हे, तर तिथं वेगवेगळे त्यांचे शॉप्स असतात, फूड काउंटर असतात. तर अशा प्रकारे इस्कॉन जर तुम्ही ऑलरेडी जर कधी कुठं गेला असाल सेम आहे. चला आता आम्ही जाणार आहे, इथून पुढे व्हिडिओग्राफी प्रोहिबिटेड आहे त्यामुळे काही दाखवत नाही. काही जर महत्त्वाचं असेल तर तुम्हाला खाली गेल्यानंतर मी सांगेन. चला, ॲक्च्युली मंदिराच्या आत व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही. प्रल्हाद नरसिंहा स्वामीचं मंदिर इथं आहे पहिल्यांदा जो आपल्याला लागतो. आता हे दुसरं मंदिर
चला इथं आज जाऊन सांगतो तुम्हाला काय आहे ते. चला तर इथं दुसरं मंदिर होतं तिरुपती बालाजीचं, हे जे दिसतंय तुम्हाला. तर तिरुपती बालाजीचं खूप छान इथं दर्शन झालं. गोविंदा गोविंदा तोंडातून निघाल्याशिवाय राहत नाही, आता सवय झाली मित्रांनो. गोविंदाचाच आशीर्वाद. आणि आता हे माझ्या मते मेन मंदिर आहे. चलो अगेन पायऱ्या आहेत खूप. अजून एक इथनं रांग, म्हणजे जी इथून आली तर ती VIP असेल माझ्या मते, तर त्याची व्यवस्था इथं आहे. आता इथून व्ह्यू बघा महत्वाचं मित्रांनो, कारण परत आपण इथं रिटर्न येत नाही माझ्या मते. स्कायलाईन ऑफ बँगलोर स्पष्ट दिसतं. आणि हे मंदिर. चला तर मित्रांनो खाली आलेलो आहे आणि खूप छान, खूप मनमोहक, अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे कृष्ण म्हणलं, कृष्ण भगवान म्हणले, राधेकृष्ण म्हणलं की म्हणजे ते जे एक फिलिंग येत आहे ना, इथं आल्याशिवाय राहत नाही. अतिशय सुंदर सुबक मूर्ती आहे. आणि जो तो मेन आपण हे मेन जे मंदिर आहे, मंदिरात आत प्रवेश केल्या असं एक ते भक्तिमय वातावरणात आपण गुंग होऊन जातो. कंटिन्यू तिथं ते हरे कृष्ण हरे रामाचा जप सुरू असतो. आणि पेंटिंग्स म्हणा, तिथलं ॲम्बियन्स म्हणा, तिथलं संपूर्ण जे काही वातावरण आहे म्हणा, भारावून टाकतं. पुढे गेल्यानंतर तुम्हाला 3 हे दिसतात, म्हणजे मूर्त्यांचे ग्रुप दिसतात. मध्ये राधाकृष्णाची मूर्ती आहे माझ्या मते, एका साईडला कृष्ण आणि बलरामांची मूर्ती, आणि तिसरी कुठली आहे मला लक्षात आलं नाही. खरं खूप छान वाटतात. थोडंसं बसा तिथं, थोडंसं तुम्हीही हरे राम हरे कृष्णाचा जप करा. आणि देन मग खाली आल्यानंतर तुम्हाला शॉपिंगसाठी खूप ऑप्शन आहे तिथं. मूर्त्या म्हणा, तुमची कपडे म्हणा, खायचं म्हणा, तर सगळं. जर इस्कॉनला तुम्ही गेला असाल तर ते सगळं इथं सेम मॉडेल आहे. इथून मंदिर मी तुम्हाला दाखवतो. तर असे इस्कॉन टेम्पल. खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, खरं पेड आहे, सगळं खायला मिळतं तुम्हाला. केकपासून समोस्यापासून सगळं, नॉनव्हेज सोडून सगळं खायला मिळतं. तर या व्हिजिट करा. बाहेर आल्यानंतर माझ्यामध्ये इथं प्रसाद आहे, तर तो आम्ही आता प्रसाद घेणार आहे. आणि इथून आपल्याला परत खाली चालत जायचं आहे. चला 1:44 झालेत आणि अराऊंड 1 तास लागला, 1-1.25 तास लागला आम्हाला. तर त्या हिशोबानं प्लॅन करा. 1-1.25 तास लागू शकतो. मॉडरेट गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे असं नाही. खरं गर्दी असल्यानंतर थोडंसं जास्त, म्हणजे 1-2 तास धरून चला की ज्यावेळेला तुम्हाला इस्कॉन टेम्पलला यायचं आहे, तिथं आल्यानंतर संपूर्ण दर्शन घेऊन बाहेर यायला तुम्हाला 1-1.5 ते 2 तास लागू शकतं. ओके. आता इथून पुढं आमचा स्टॉप असेल माईट बी इथे एक मॉल आहे खूप मोठा. म्हणजे आपण आत्ता महालक्ष्मी स्टेशनला उतरलो, त्याच्या अलीकडं राजाजीनगर म्हणून एक स्टॉप आहे. तर त्या राजाजीनगरमध्ये एक मॉल आहे. तर तो कुठला मॉल आहे तो तुम्हाला दाखवतो. चला आता अगेन मेट्रोचं कार्ड आहे, त्यामुळे प्रवास कसा करायचा हे बघूया. तर जायचं आहे आपल्याला ओरियन मॉलला. आणि इस्कॉन टेम्पलमधून तुम्ही ज्या वेळेला बाहेर पडता, बाहेर पडल्या म्हणजे बाहेर पडताना जे तुमचं बाहेर रस्त्याकडे तोंड असणार आहे, तर तिकडे तोंड करून तुम्हाला उजव्या हाताला चालत जायचं आहे. 800 मीटरवर आहे. आणि रिक्षावाल्यांना विचारलं सुद्धा रिक्षावाले सुद्धा म्हणतात क्या भैया इधर ही है चल के जाओ. तर चालत जाण्यासारखं आहे. अगेन जर तुमच्याबरोबर कोण एल्डरली पीपल वगैरे असेल किंवा चालायचं नसेल, रिक्षावाल्यानं आम्हाला 100 रुपये सांगितलं. बार्गेनिंग केलं असतं तर 70 रुपयेपर्यंत आपल्याला त्यांनी नेऊन सोडलं असतं. तर इथून ओरियन मॉल चांगला मॉल आहे, मोठा मॉल आहे, पाहायला जाऊ शकता. आम्ही निघालेलो आहे बघा, इथून पाठीमागून आम्ही आलो आणि आता इकडं चालत निघालो आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला असा यू टर्न इकडे घ्यायचा आहे, म्हणजे उजव्या हाताला. तर तिथंच तो मॉल आहे असं आपल्याला सांगतात. चला जाऊया, बघूया कसा मॉल आहे तो. मित्रांनो वाजलेत 3:30 आणि निघालेलो ओरियन मॉलला. आणि जाता जाता हा बिग बाजार लागला, स्मार्ट बाजार सॉरी. तर 4 मजली फक्त स्मार्ट बाजारच आहे. पहिल्या फ्लोअरवर तुमची ग्रोसरी, दुसऱ्या फ्लोअरवर किचनचं वगैरे सगळं काय असेल ते, तिसऱ्या फ्लोअरवर कपडे आहेत, चौथ्या फ्लोअरवर कपडे आहेत. असं 4 मजली आहे. आणि खूप खरेदी केली नाही, थोडंसं कंट्रोल केलं. तरी 2 शर्ट घेतले. आणि मित्राची थोडीशी शॉपिंग करायची होती लग्नाची, तर तीही इथं केली. बघा इथनं म्हणजे कुणीकडून तुम्ही ज्या वेळेला इकडच्या बाजूनं इस्कॉन टेम्पल होऊन ओरियन मॉलला जाण्यासाठी येत असता, इकडून पुढून आपल्याला ओरियन मॉलला जायचं आहे, वळायचं आहे ॲक्च्युली एस टी जिथनं आली तिथून. तर त्याच्याच बरोबर कोपऱ्यावर हा स्मार्ट बाजार आहे. खूप छान आहे, मोठा आहे.
अगेन जर आला इस्कॉन टेम्पलहून ओरियन मॉलला जात असाल तर नक्की इथं शॉपिंग करू शकता. खूप छान आहे, डील्स चांगले आहेत, कपडे खूप चांगले आहेत, तर ट्राय करा. ओके, जाऊया आता ओरियन मॉलला. बघा मित्रांनो, आपण इथून असं फिरून आलो ॲक्च्युली यू टर्न घेऊन, आणि यू टर्न घेऊन समोर आलं तुम्हाला मोठी बिल्डिंग दिसते ओरियन मॉलची. चला आता इथे सगळं आहे, रिलायन्स डिजिटल आहे, PVR आहे, मॅक्स पॅन्टलून्स आहे. गर्दी दिसत नाही आहे खरं, बघूयात चला. म्हणजे आपल्या लहान शहरातील लोकांना मॉल्स म्हणजे एक अट्रॅक्शन असतं, तर तेही तुमचं इथं काय होईल, सॅटिस्फाईड होईल. चलो आम्ही आता आज जातो, बघतो काय काय दाखवायची. जर संमती दिली तर तुम्हाला सगळं दाखवतोय. मला कसं आता इथं जास्त लँग्वेज बॅरियर असल्यामुळं मी एकदा विचारतो की संमती आहे का, नाहीतर इथली लोक मी तुम्हाला सांगितलं आहे जसं ते तिरुपतीमध्ये लेच्या भाषेत बोलायला सुरू करतात. याक ले वगैरे सुरू केलं की मग डोकं फिरतं, त्यामुळे जास्त लोड घेत नाही. चला आत आलो आहे. आता थोडंसं तुम्हाला दाखवतो ग्लिम्स, आणि मग आम्ही एक्सप्लोर करतो. ओके, मल्टी स्टोरी मॉल आहे, बघू शकताय. खरेदी तर काय करायचं नाही आहे आपल्याला, मोस्टली फक्त फिरायचं आहे. वा बेस्ट. मित्रांनो, ओरियन मॉल खूप छान आहे, बघायला येऊ शकता तुम्ही. आणि दिवाळीची लाईटिंग वगैरे सुद्धा त्यांनी केले मस्तपैकी. एवढं सगळं फिरायला लागेल, फिरण्याची कपॅसिटी असली. अगेन एका दिवसाचा आपण बोलतो की एका दिवसात तुम्ही बेंगलोरमध्ये काय फिरू शकता. तर मॉल UB सिटी म्हणून सुद्धा एक मोठी अशी चेन आहे मॉलची, तर तिथंही तुम्ही फिरू शकताय. तर एक मॉल फिरायचं म्हटल्यावर माझ्या मते 1-2 तास तुमचे जातील. आणि मग त्यामुळं बाकी सगळे जे बघण्यासारखं आहे, गार्डन असतील, बॉटॅनिकल गार्डन असेल, परत ते कब्बन पार्क काय कुठलं आहे तर तेही असेल, किंवा बंडरगेट्टा नॅशनल झू आहे, तो झू पार्क आहे, तर ते झूसुद्धा बघायला तुम्हाला मिळणार नाही. तिथे टायगर सफारी वगैरे आहे. अगेन तुमच्या प्रेफरन्सवर डिपेंड आहे. चलो, तर अशा ह्या सगळ्या व्हिजिबल लिफ्ट आहेत. दमलो आहे ॲक्च्युली मी खूप, कारण तिथं खूप फिरवलं त्यानं मित्रानं. त्याला शॉपिंग करायची होती, आणि आता इथं आल्यावर म्हणतो इथं काय खरेदी करायचं. त्याला म्हणलं, तोपर्यंत त्याला एक फोन आला, त्याचा आंबा पार्टनर कुठला तर म्हणला, काहीतर क्लायंट कुठला आला आहे त्याच्या थ्रू पैसे मिळतील. तर म्हणलं इथं एक अखंड आंबा तुझा एका दुकानात खर्च होऊ शकतो, त्यानुसार ठरव. त्याचा आता आंबा पाडायचं सुरू आहे, तोपर्यंत मी आपलं फिरायला लागलो. चला. मॉलमध्ये 1 तास फक्त फिरलो. अगेन डिपेंडिंग अपॉन जसं तुम्ही बघितलं सगळे ॲक्टिव्हिटीज आहेत, गेमिंग आहे, सगळं आहे. शॉपिंग करणार असाल, गेमिंग वगैरे करणार असाल, लहान मुलांना खेळवणार असाल तर जास्त वेळ जाऊ शकतो. 2 तास धरून चला. आता तिथनं बाहेर आलो आपण, बघा म्हणजे हे इथून बाहेर आलो, आणि परदानी आपण ज्या चौकातून युटर्न मारलेला तिथंच पुढं जर बघितलं म्हणजे वरच्या बाजूला तुम्हाला मेट्रोचं लाईन दिसेल, पूल दिसेल. बघा इकडे पुढं दिसतोय, बघा दाखवतो पुढं जाऊन, तर तो आहे. आणि तिथूनच पुढं लगेच सँडल सोप फॅक्टरी, जो मैसूर सँडल सोप आपण बघतो डीमार्ट वगैरेमध्ये किंवा कुठल्याही मार्केटमध्ये, तर त्याची फॅक्टरी इथे आहे सँडल सोपची पुढं. आणि त्याचंच जे आहे ते इथं मेट्रो स्टेशन आहे त्या नावानं. तर त्या मेट्रो स्टेशनला आपण जायचं आहे, आणि जे काय आपण डेली पास काढला आहे तो वापरून आपल्याला लालबागचं स्टेशन त्या ग्रीन लाईनवरच आहे, तर त्या ग्रीन लाईनवरून आपल्याला लालबागच्या स्टेशनला जायचं आहे. चला जाऊया. माझ्या मते अराऊंड किती म्हणजे ओरियन मॉल पाठीमागं इथून एक मॅक्झिमम 300-400 मीटर्सवर मेट्रो स्टेशन आहे. आपण त्या मेट्रो स्टेशनवर जाऊया. चला.